ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। ओम गुरुदेव। ओम गुरुदेव। ये एनं वेत्ति हत्तारं यश्चनं मन्यते हतम् उभोतो न विजानितो नायम हंती न हन्यते। जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही। जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे। पुढील अनेक श्लोकांवरून आढळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शास्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही। ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते। तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही। मा हन्यात सर्वा भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे। तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही। कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे, तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंताच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे। तरीही अर्जुनाला केवळ अविवेकाने नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते। न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता न भूयं अजो नित्याः शाश्वतं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। ज्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही। तो अजन्मा, सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे। शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही। गुणात्मक दृष्ट्या पाहिल्यास परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहे। शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये किंचितही परिवर्तन होत नाही। काही वेळा आत्म्याला कुटस्थ अर्थात स्थिर असे म्हटले जाते। शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात। शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते आणि काळासाठी राहते, काही काळासाठी राहते। त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी ते लुप्त होते। परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही। आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो। त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही। त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू निश्चितपणे आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही। आत्मा सनातन, नित्य, अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे, अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातही नोंद नाही। शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास शोधत असतो। शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही। म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य वृद्धावस्थेतही आढळून येते। शरीरातील होणाऱ्या परिवर्तनांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही। वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही। आत्म्यापासून इतर उपफळेही निर्माण होत नाही। शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुले बाळे आहेत आणि ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याचे आहेत असे वाटते। आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते
आणि आत्म्याला उपफळे नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतराच्या पलीकडे असतो. कठोपनिषदातही याच प्रकारचा श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चनायन कुतच्छिन्न प्रभू कचित्त अजो नित्याः शाश्वतों पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकाचा अर्थ आणि आशय या भगवद्गीतेतील वर्तमान श्लोकाप्रमाणेच आहे. पण या श्लोकामध्ये विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. त्याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानी असा होतो. आत्मा पूर्ण ज्ञानमय आणि नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश आकाशात स्थित असतो आणि ही दिवसाची वेळ असल्याचे आपल्याला लक्षात येते. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, चेतना ही असतेच. यावरूनच आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण आत्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपले वास्तविक स्वरूप विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा, दुसरा म्हणजे परमात्मा किंवा प्रभू आत्मा. याची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अनोरणीयात्मा हो मही आत्मात्स जंतोर्निहितो गुहायम तमक्रतुषः पश्यति वीतशोको धातुः प्रसादात्म हिनात्मात्मनः. परमात्मा आणि जीवात्मा असे दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा तथा शोक यांमधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यात्मामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याने श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून आध्यात्मिक गुरु ज्ञानप्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. वेदानि विनाशनीं नित्यं येन मजव्ययं कथं स पुरुषं पार्थं कं घातयति हंतिकम. हे पार्थ, आत्मा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे हे जाणणारा पुरुष कोणाला कसा मारेल किंवा कोणाला कसा मारविल. प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा आणि कोठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर वधकर्त्या व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देतो. हत्या करणाऱ्या मनुष्याला देहांताची शिक्षा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांचे दुःख त्याला भोगावे लागत नाही. म्हणून हत्याऱ्याला राजाने केलेली देहदंडाची शिक्षा ही वस्तुतः हितकारक आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा दिल्यामुळे आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रसादासाठी आहे. यासाठी अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्धकर्म करणारा केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच. कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही
हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे आणि त्यामुळे त्याने पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यति नरोपरायण तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाती नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतरण हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम पावणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारी परिवर्तने, जी बाल्यावस्थेतून कौमार्यावस्था आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ती मान्य करावीच लागतात. वृद्धावस्थेतून पुढे होणारे परिवर्तन दुसऱ्या शरीरात संक्रमित होते, याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याप्रमाणे परमात्माही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो. मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वर रोपनिषद यांसारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांशी करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्षी वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मकदृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यामधील एकटा स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याला या संबंधांविषयी किंवा नात्याविषयी होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर खडतर संघर्ष करीत असतो. अर्जुन स्वेच्छेनं उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, त्या क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोपनिषद आणि श्वेताश्वर रोपनिषदही या विधानाला पुष्टी देते. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचमी गुह्यमानः दुष्टं यदा पश्यन्त्यन्यन्नी शमस्य महिमानी मिति वीतशोकः. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाकणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. तथापि तो दुःखग्रस्त पक्षी कोणत्याही रीतीने आपल्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे ज्या क्षणी पाहतो आणि त्यांचे श्रेष्ठत्व जाणतो, त्या क्षणी तो सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता आपल्या नित्यमित्राकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे पाहिले आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंताची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. स्वतःला आता यामध्ये कन्सेप्ट सांगितला की एका झाडावरती फळ खाणारे दोन पक्षी आहेत. एक आहे श्रीकृष्ण आणि दुसरा आहे अर्जुन. श्रीकृष्ण फक्त बघतोय, खात नाही आहे, आणि अर्जुन खातोय. अर्जुन खातोय म्हणजे मगाशी सांगितल्या पद्धतीनं ह्याला पकडलं की सुखदुःख चालू होणार. तसं अर्जुन खातोय त्या फळाला, फळाला खातोय म्हटल्यानंतर काय झालं, त्याच्यात भय आली, चिंता आली, हातातून तो फळ पडून जाईल, म्हणजे ते खातोय तिथून पडून जाईल, मला पूर्ण खाताना पोट भरेल की नाही, खाल्लो तर पोट बिघडेल की, असं खूप सारे भय आणि चिंता आहेत. आणि दुसरीकडे ज्यानं हे पकडलं नाही, त्यानं खाल्लं काय नाही खाल्लं काय दोन्ही सेम आहे. मग त्यानं पकडलं नाही ना, आता त्या फळाला पकडलेलं नाही आहे, मग आता तो चिंता त्याला होत नाही, भयग्रस्त तो नाही आहे,
मग आता काय होतंय, आता याला सुखदुःख उपभोगायला लागतंय, पण ते फळ काढायचं ज्या क्षणी सोडतोय, म्हणजे भोगायचं सगळं सोडून ज्या क्षणी अर्जुन श्रीकृष्णाकडे म्हणजे आपल्या सद्गुरूकडे पाहतोय, त्या क्षणी तो त्याला भय आणि चिंता सगळी दूर होत्या, त्याला ज्ञान होते. म्हणून आपण आपल्या सद्गुरूकडे रोज येऊन त्याची भक्ती करायला पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो नाशिया शोचनी गुह्यमानः जुष्टम यदा पश्यन्त्यन्नी मिशस्मस्य महिमान मिती वीतशोकः. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाकणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. तथापि तो दुःखग्रस्त पक्षी कोणत्याही रीतीने आपल्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे ज्या क्षणी पाहतो आणि त्यांचे श्रेष्ठत्व जाणतो, त्या क्षणी तो सर्व चिंतातून मुक्त होतो. हाच भगवंताकडे आपण बघायचा. आता मगाशी सांगितलं अनुरूप आपण आहोत आणि पूर्णरूप भगवंत आहे. तर अनुरूप जे आपण, आपली अस्तित्व खूप छोटी आहे, म्हणून आपल्याला भय, चिंता, रोग, खूप साऱ्या गोष्टींनी आपल्याला वेढले. असं जे आपण बघितलं गेल्यावेळी कशाद्वारे बघितलं आपण, 5 तत्व कुठली आहेत, 5 वायू कोणते आहेत. तर या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण जाणलं, त्याला शुद्ध करणं याच्यासाठी जन्म झाला. मग ज्या क्षणी आपण त्या ईश्वराकडे बघू, त्याच वेळ जन साध्यम तन सिद्धी, त्यावेळी आपल्याला समजायला लागेल, नाही मला साधना केली पाहिजे, मला सेवा केली पाहिजे, मला ध्यान केलं पाहिजे. मग हळूहळू स्वतःतून अहंकार सोडला पाहिजे. मग आपण त्या वाटेनं चालायला लागलो. जसं जसं चालत जाऊ, ईश्वराच्या प्रती आपण जवळजवळ पोचू, तसं आपल्यामध्ये अजून प्रखरशाने जाणवेल की नाही हे उणिवा आहे. मग तसं आपल्याला काय होईल, अजून आपल्याला छान वाटायला लागेल. हा मग ईश्वरीय प्रेम, ईश्वरीय आनंद भेटायला लागेल. मग त्याच्यासाठी एक एक पाऊल टाकायचं. समजा 1,00,000 पावलं आहेत, 1,00,000 पावलं आपण बघ म्हणून, अरे एवढी पावलं आहेत आणि मी तिथपर्यंत पोचू कसं, हिमालयापर्यंत पोचू कसं. पण ज्यावेळी तुम्ही एक पाऊल टाकला त्यावेळी ती 1,00,000ची किती झाली, 99,999. एक पाऊल पुढे आला. आता एकटा म्हातारा माणूस आणि एक तरुण माणूस दोघंजण जंगलातून जात असतात. सिनेरिओ असा आहे, म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की म्हातारा माणूस समोरून येत असतो, निवाड असं घनदाट अरण्य असतं, कोणीही नसतं आणि खूप घनदाट असतं आणि अंधार पडलेला असतो, दिसत किर्र असतं, त्याला किर्र झाडी म्हणतात. त्याच्यातून दोघेही कंदील घेऊन जात असतात. तो समोरून येत असतो नाही हे. मग एका वेळी तो युवक आहे, अंधार पडला म्हणून एकाच ठिकाणी थांबलेला असतो, पण त्याला समोरून एक लाईट आलेली दिसते, म्हणजेच कंदिलाची लाईट. जवळ आल्यानंतर ते म्हातारे बुवा अनुभवी असतात. ते विचारतात की बा का थांबलाय, अंधार पडलाय म्हणून. अंधार पडलाय म्हणून थांबलोय. तर ते बुवा म्हणतात, अरे बा तुझ्या पावलापुरतं तर दिसायला लागलंय की नाही, तुझ्या पावलापुरतं दिसायला, मी पुढचा काय विचार करायला. इथंच तर सगळ्यांचं चुकतं. पुढचा विचार करतो आणि आपण आपला घात करून घेतो. फ्युचर बघतो, आजचा दिवस नाही बघत, उलटं करायचं. आजच्या दिवशी मी किती काम करतो, माझी 12वीची एक्झाम आहे, मग 12वीची एक्झाम आहे, मला टेन्शन येतं. काय येतं, काय आपण करत नाही, टाइम टेबल आखत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे, रोजचा अभ्यास माझा काय, बाबा मला आज हे प्रकरण आहे, हे मला पाठ करायचं आहे, मला माझ्या तेवढ्या मुद्द्यावरती काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तेवढा मुद्दा क्लिअर करायचा आणि शांत राहायचं, कर्म करायचं आणि शांत राहायचं. एकच पाऊल टाकत जायचं. हिमालयाचं पण एक स्टोरी आहे. हिमालय समजा तुम्हाला पूर्ण करायचं असेल आणि तुम्ही ठरवाल, आता दुसरी बाजू पण सांगतोय. तर रोज आपण चढतोय, समजा एक 12 दिवसाचं नियोजन आहे. बघा मी काय म्हणतोय, 12 दिवसाचं नियोजन आहे आणि मी प्लॅनिंग केलं, 1 दिवसाला एवढं किलोमीटर एवढं जायचं आहे, असं तसं. हे प्लॅनिंगचा दुसरा भाग आहे. ह्याच्यात फ्लेक्झिबिलिटी कशी आणावी ते पण सांगतोय. आणि 2 दिवसानंतर मोठा बर्फच पडला, समजा 6 दिवसानं पडला, 6 दिवसा एवढं तुम्ही अंतर पार केलं आणि बर्फ पडला, तर तुम्हाला तिथं थांबणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती पुरवठा होईल, एक्स्ट्रा ऑक्सिजन घेऊन जायला लागेल की बा असं कधी झालं, तिथे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही म्हणून हिमालय चढू शकत नाही, आपण म्हणून हिमालय चढू शकत नाही. हिमालयाला बघून आपल्याला जावं लागेल, म्हणजे जीवनाकडे बघून आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकावं लागेल. माझ्यानुसार मी जीवन जगणार म्हटलं तर ते होणार नाहीये. मग इथं काय चालतं, 10वी चालते,
12वी चालतं. इथं काय चालतं? काम चालतं, कष्ट चालतं. इथलं जो सिक्का, जसा देश तसा वेश, इथलं जे सिक्का चालतात त्या पद्धतीनं आपल्यात कन्व्हर्जन यायला पाहिजे. समजा तुम्ही नोकरी करत असाल तर चांगलं सर्टिफिकेट, चांगलं मार्क पाहिजे. समजा तुम्हाला हायर चांगल्या पोस्ट पाहिजे तर तुम्हाला इंग्लिश येणं गरजेचं. ते स्किल्स डेव्हलपमेंट करणं, त्याला बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात, जे मी लास्ट 3 वर्ष तेच शिकवत होतो मुलांना. तर हे स्किल्स जोपर्यंत तुम्हाला येत नाहीत तोपर्यंत तुमचं कळणार नाही बिझनेस कसा होईल. बिझनेस कसा होईल हे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही अर्निंग नाही करू शकत. आणि हे सगळीकडेच लागू पडतं. म्हणून तुमच्यात होणारे हावभाव, तुमची स्माईल, तुमची हेअरस्टाईल, तुमचे कपडे, तुमचा ऑरा, तुमची शुद्धता, नितळता ही बाहेरची झाली, ही असणेच गरजेचं. मग तुम्ही आतल्या आत, जशी बाहेरची महत्ता आहे तशीच आंतरिक आहे. आंतरिक पण असंच क्लीन होत गेलो तर मग एक दिवस आपण परमेश्वरावर नक्की पोहोचू, अंतकरणातूनच. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की ज्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये, यापेक्षा त्याने धर्मयुद्धात आणि त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात आनंद मानला पाहिजे. म्हणजे हा कन्सेप्ट आहे इथं. म्हणजे भगवंत काय म्हणतायत, आता समोर माणूस पाप करतोय. आता आपण समजा एका व्यक्तीला मारलं तर मारल्यानंतर पाप लागणार आहे की नाही? ठीक आहे. पण समोरचा व्यक्ती जर पापी असेल आणि जर आपण त्याला सोडलं तर तो अजून पाप करून तो अजून विनाशाकडे चालला. मग समजा तिथंच त्याला थांबवलं आणि त्याला मारलं तर तो अजून पाप करणार नाही. म्हणजे तुम्ही एक प्रकारचं पुण्य केलं. मारून पण पुण्य झालं, कारण की पुढे जाऊन अजून तो पाप करणार आहे. मग अजून पाप करणार आहे म्हटल्यानंतर त्याला तिथं मुक्तीच द्यायचं काम करायचं. म्हणजे अजून जी पाप करून त्याला भोगावं लागणार आहे ती थांबलीच. परत रिबर्थ मिळाला त्यावेळी त्याला शहाणपणा येतो आणि शहाणपणातून अजून चांगलं काम करू शकतो, शक्यता आहे. पण आता याला इथं थांबवणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षा दिल्यात. फाशीची शिक्षा आहे, मरेपर्यंत शिक्षा आहे, वेगवेगळ्या शिक्षा का दिल्यात? फॉरेनच्या देशमध्ये इलेक्ट्रिसिटी शॉक आहेत, बंदुकीने मारलं जातं. म्हणजे काय की आता तू खूप केलायस, आता ह्याच्या पुढे आणि तू अपराध करू नकोस. हीच तुझ्यासाठी मुक्ती आहे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर आपले जीवन समर्पित करणारा मनुष्य शारीरिक कर्मभोगातून तत्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्च स्तरावर उन्नत होतो. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नाही. मग इथंच त्याचं कल्याण आहे. कशाचं? अर्जुनाचं. कारण की हे तुला मिळाले ना, काय आहे की युद्ध करायचं आहे, तर युद्ध करत असताना तुझा मृत्यू होऊन दे. मृत्यू झाला तरी तुला परमपद प्राप्त होणार आहे, उच्च अवस्था प्राप्त होणार आहे. कितीतरी पुढचे जन्म टळणार आहेत, कर्मातून मुक्तता होणार आहे तुझी, कारण की हे तू पुण्याचं काम करायला आहेस. आणि याच्यात समज तुझा विजय झाला तर ते तर तुला मिळणारच आहे, आणि हितला आणि तुला परत काय मिळेल? राज्योपभोग मिळेल. म्हणजे दोन्हीकडून फायदा आहे. म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, तू युद्ध कर, काही हो, आटापाठीमा सरू नको. तू युद्ध करणार नाहीस म्हणजे समोरची येऊन तुला मारायचे थांबणार आहेत का? तू भ्याडपणे पळून गेलास तरी ते तुझा मारणारच आहे. नाही तशा पद्धतीचा जर तुझा मृत्यू झाला तर सगळ्यात वाईट आहे. म्हणून स्वतः श्रीकृष्ण भगवंत कर्माचा पुरस्कर्ते. कर्म करा, पाठीमागे येऊ नका. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैन क्लेद यंतापो न शोषयती मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही. आत्म्याचे रूप आहे. मग जर आत्मा मरणार नसेल, त्याला इजा होणार नसेल, तर आपण या शरीराला आपलं म्हटलोय त्याच्यातच दुःख आहे. या शरीराला सुख देण्याच्या पाठीमागे लागल्यामुळेच दुःख आलंय. परत पुढचा जन्म मिळणार आहे तुम्हाला, त्यावेळी परत नवीन शस्त्र म्हणजेच अध्यात्मीच्या दिवसात नवीन वस्त्र मिळणार आहे. मग या शरीराला लागून जी काय नातीगुती आल्यात ह्यांच्यातच अडकून बसलो, यांनाच आपलं असं म्हटलोय. म्हणून आपल्याला सत्य कळणार. मग सत्याचा आधार घेतला मग यांना मारायला काय प्रॉब्लेम आहे? कारण की ही सुद्धा बाकीच्यांसारखीच आहे. हिनी जर अन्याय केल्यात पण माझा आहे, अन्याय केल्यात आणि माझा आहे म्हणू शकतो, मग ह्यांना माफ करणं किती चुकीचं आहे? चुकीचं आहे की नाही? अन्याय केलात मग माझे असून देत ना दुसऱ्याचे असून देत, तो काय आहे? अपराधीचा आहे. आणि त्याला मारणं हे हितावह आणि पुण्याचं काम आहे.
तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षा अस्त्रे, चक्रीवादळ इत्यादी शस्त्रे जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षात करणाऱ्या शास्त्रांच्या व्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून सिद्ध झालेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. पहिल्याच्या काळात होती. आपण टी व्हीचं पहिलं बघितलं तर ते सोडायचं बघा वडून, असं आकाशातल्या आकाशात तो क्षेपणास्त्र तयार व्हायचं, एकदमच हजारो बाण तयार व्हायची, सापं तयार व्हायची. पहिला त्याला सिद्ध करता येत होतं, मंत्रसिद्धी एवढी वाचायची, तेच तर शिकणं होतं. पण आता ते सगळे चालत नाहीत, एकही तुमचा बाण चालत नाही तो. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारी सुद्धा अग्निशास्त्रांमध्ये केली जाते. आता मात्र आपल्याला टेक्नॉलॉजी आली आहे. मी काय गेल्यावेळी पण म्हटलं होतं बघा, पूर्वीच्या काही ज्ञानेश्वर माऊलींनी वेड्याच्या मुखी काय गीता नाही वेद हे केले की नाही तोंडातून. मग आता टी व्ही जो तुमचा बोलतोय तो खटका मारला की बोलायला आहे. म्हणजे तुम्ही आता तिथपर्यंत पोहोचलाय, तुम्हाला ते मिळालंय. कशाच्याद्वारे? त्यांना मिळालं होतं तपश्चर्याच्याद्वारे. पण आपली पण इथं शास्त्रज्ञ काय आहेत, तपच करल्यात ना. आयुष्य वेचून एवढी मोठी दाढी होत्या, ती बघा कोण आहेत ती? शास्त्रज्ञ कोण आहेत? संतच आहेत. पण कळलं ना आपल्याला, त्यांनी टेक्नॉलॉजीचा आधार, भौतिकतेच्या आधारावरती विजय मिळवला आहे. म्हणून आज रॉकेट चंद्रावर चाललंय. आज तुम्ही सुद्धा पैसे देऊन जाऊ शकता. नवीन यायला लागलेत बघा एजन्सीज, तुम्ही जाऊ शकता आज. मग ते तुम्हाला पटतंय, मग त्याच्यात तुमचं विज्ञान आहे. आणि इकडं मात्र पटत नाही. समजलं का? आज आपण फोनवर बोलतोय, पहिल्याच्या काळी टेलिपॅथी व्हायची. इथं बसून गुरुनं काहीतरी हे दृष्टांत दिला, हे ते काय नाही आहे, ते भॅड आहे. मग ते पटत नाही गुरुनं सांगितलेलं. पण आता मी तुम्ही फोन इथनं अमेरिकेतल्या माणसासंगत बोललेलं तुम्हाला पटतंय. इथं कुठं आहे ती रेश, कुठं आहे ती फ्रिक्वेन्सी, कुठं आहे? दिसतं का इथं मी फोन लावल्यावर? नाही दिसत ना. तसं तेही आहे, पण त्याच्यात डीपली आपण कॉन्शियसली स्वतःला ॲज अ पार्ट, स्वतःमध्ये आपण ते कधी शोधलं नाही आहे. असं किती जणांतर होतं बघा. कधी असं झालं का स्वप्नामध्ये आलं तुम्हाला दिसतं ते तसं घडतं? किंवा कोणाचा फोन येणार आहे त्याचा फोन येतो, असं होतंय का? किंवा असं कधीतरी झलक येते बघा, असं काही शांत बसला तर जाणवतं बघा. इथं कोणालाही जाणवत नाही तसं. कधीतरी असं जाणवलंय की नाही? कधी कोण मारणार असं, ते पण हे जर जास्त झालं असं काहीही जाणवू शकतं. का? तुम्ही शांत व्हायला लागला की. तुमचा रिसेप्टिव्ह घेणारा जो तुमचा ग्रहणशील वाढवला तुम्ही, की तुम्हाला इथले सगळ्या गोष्टी काय लागतात. म्हणून आपण अशा लोकांच्याकडे जातो, बाबा माझं लग्न केव्हा होणार आहे? पूर्व दिशेला ब नावाच्या पोरगीवर लग्न होते जा. मग तो रिसेप्टिव्ह त्याचा चांगला आहे, त्यानं काय केलं, ध्यान करून ते मिळवले. कळलं का? मग ते आपल्याला थोटांड वाटतं, नाही तसं नाही, ते आहे. पण त्याच्यावर त्यानं कॉन्सन्ट्रेट केलं आहे. ज्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला तिथे ईश्वर प्रकटतोयच त्या रूपामध्ये. मग त्याला रिद्धिसिद्धी म्हटलं जातं. आता त्या खोयानं काय करायला पाहिजे, ते टाकलं पाहिजे. आणि हे अरे ह्यात पण ईश्वर आहे म्हणजे ह्यात पण असेल, मग माझ्यातच प्रकट केला तर. माझे गुरु म्हणायचे, आमचे गुरु सारखं म्हणायचे. एक व्हिडिओ आला होता, व्हिडिओ मी दाखवला पण त्यांना. ते काशीमध्ये असं त्या नावेमध्ये ईश्वराला बसून असं ढकलायचे. ते परत नाव फिरून आणि त्यांच्याजवळ यायची छोटीशी. बघितलंय का? बघितलंय ना? किती जरी ढकललं तर ती येते. सगळी लोक जमलेले असतात बघा, खूप मोठं. तर ते प्रकटच आहे, तो ईश्वर तिथे प्रकट आहे. पण त्या पुजाऱ्यानं, त्या संतांनी, म्हणजे पुजारीच लोक, त्यांनी त्या गोष्टीमध्ये ईश्वर बघितला, त्याच्यावर प्रेम केलं. आता तिथे ईश्वरत्व प्रकट झालं. मग त्या ईश्वरत्व तुम्हाला प्रकट काय करणार नाही, अंतर देणार नाही. आता दुसरं सांगू तुम्हाला उदाहरण. आता परवाच मी एक व्हिडिओ बघितला, ते असं काच ठेवतात बघा जवळ, आणि डोळे उघडले की नाही त्या मूर्तीचे काच फुटत्या. बघितले का? बघितले ना? ते का? त्यात एनर्जी आहेच मुळात, पण तुम्ही ओतलाय त्याच्यात. कुठल्याही मंदिराच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला शांत का वाटतं? सगळ्यांच्या प्रेमभावाच्या मूर्तीचे ते कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याचा गाभारा बघत तसा असतो बरोबर वर, आणि त्या अँगलमध्ये त्या कोणामध्ये त्याला बरोबर केलं जातं. आणि त्या मूर्तीला तिथं काय केलं जातं, प्रकट. त्याला आपण काहीतरी म्हणतो की प्राणप्रतिष्ठा. मग हे टेक्नॉलॉजी थ्रू सगळं केले गेलं. तिची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मग काय केली जाते, लक्षात आलं का? तर तिथं प्रकट होण्यासाठी या सगळ्या भावना आहेत.
मग आपण सगळीजण एका ठिकाणी आलो, सगळीजण भक्तिभाव केले आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होऊन गेलो आणि इथं आलं ना डायरेक्ट त्या फ्रिक्वेन्सीमध्ये डायरेक्ट जातो. आणि कमीत कमी दिवसातनं एकदा तरी यायलाच पाहिजे. आपण आठवड्यातनं एकदा येतो, खूप म्हणजे न येण्यापेक्षा तो खूपच बेटर आहे. हे आठवड्यात एकदा चिंतन करतो, बाबा 8 दिवसात आपण काय केलो काय नाही, चिंतन करायचं आजच्या दिवशी तर कमीत कमी, की 8 दिवसात मी किती साधना केली, किती शांत राहिलो, गोष्टींना कसं बघायला लागलोय मी, आता माझ्यात काही परिवर्तन होते का स्वतः चेक करायचं. मी माझ्या आईवडिलांच्याकडं प्रेम रूपानं बघालोय का, काय अजून हिडतूड करतोय, अभ्यासाकडं मी माझ्या कसं बघतोय, आता मी माझ्या नोकरीकडे कसं बघतोय, मी माझ्या व्यवसायाकडे कसं बघतोय. बारीक अभ्यास करायचा स्वतःचा आणि सोडायचा नको त्या संगतीला, नको त्या गोष्टींना, आणि हळूहळू चांगल्या मार्गाकडे यायचं. एकदम होणार नाही आहे, पण होणार ते. सतत त्याला आठवण करून द्यायची. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काल आलं होतं बघा, वाढ म्हणजे जीवन आहे. गेल्या वेळी आलं होतं, वाढ म्हणजेच जीवन आहे. थांबला की संपला. पाणी थांबलं की त्याचं गटर होत्या कुठलंही, आणि वाहतं पाणी असेल तर, खळखळणारा झरा असेल तर झऱ्यासारखं शुद्ध पाणी नाही आहे. आपण खळखळ तर राहूया. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारी सुद्धा अग्निशास्त्रांमध्ये केली जाते, परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून निर्माण झालेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी केला जात असे, पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. फक्त आपल्याला आता एक माहिती आहे बघा, दुबईमध्ये विमाना थ्रू हे करतायत, पाऊस पडला जातो. म्हणजे आपल्याला अजून प्रगत व्हायला. मग ह्याच्या पहिला पाऊस पडण्यासाठी राग म्हटला जात होता बघा. राग म्हटला की पाऊस पडाय, ते आपल्याला काय वाटणार, ती फ्रिक्वेन्सी आहे. त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून झालं की तशा पद्धतीचं घडतं. मला माझ्या गुरुनी म्हटलं होतं, असं चमत्कार म्हणजे काय, मी एक असं XYZ मला एक बिझनेस करायचा आहे असं मी मांडलं होतं, आणि अट्टहासानं तेव्हा मला गुरुनी म्हटलं, यश कधी मिळतं, तुझी भावना तिथं प्रकट झाली, तिथं चमत्कार घडलास. तुझी भावना अजून क्लीन नाही आहे म्हणून घडत नाही आहे काय. मग अजून मी विचार करायला लागलो, नेमकं असं होतंय का, आपल्याजवळ त्या गोष्टी प्रकट रूपानं का प्रकट होत नाहीत. कारण की आपल्याला ती भावना किंवा ते प्रेम अजून जुळलेलंच नाही आहे, ती फ्रिक्वेन्सीच नाही आहे. बरोबर आहे का. पण अशी वरुणास्त्रे ठीक आहे, असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाहीत. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शास्त्रांद्वारे त्याचा संवारही होऊ शकत नाही. म्हणून महान लोकांनी सहज आपले जीवनलीला संपवली. फासावर गेले भगतसिंग असू देत, छत्रपती संभाजी महाराज असू देत, त्यांना कळालं आत्म्याचं रूप. तत्वश्रेष्ठ आहे. खूप कमी वेळामध्ये माऊलींनी समाधी घेतली. तत्वश्रेष्ठ आहे. मी मेलो जगलो काही नाही आहे, पण इथं ते तत्व. आणि जे लोक असले, अभिमन्यू गेला, अभिमन्यूमुळं खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली महाभारतात युद्धाला. अभिमन्यू मेला ज्यावेळी सगळ्यांनी मिळून अभिमन्यूला मारलं, त्यावेळी खऱ्या अर्थानं अर्जुन पेटून उठला. बघा, तुम्ही थोडा अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल. त्यामुळे हे शहीद होणं हे खूप पुण्याचं काम आहे. आपल्याला काय वाटतं ते मराल, तुम्ही पण मरणारच आहे. इथं कोण आहे मरणार आहे सांगा, लिहून द्या. म्हणजे त्याचं रोज पायावर पाणी घालून पितो तर मी, मायात पण काहीतरी फरक पडून सगळी मरणार आहेत. मग मरणार तुम्हाला जीवनाची जोपर्यंत किल्ली समजत नाही, तो मग मरण्याचा भीती जाणार नाही. मरण्याची भीती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत करण्याची भीती येत नाही. मी करालोय, लॉस होईल, आणि होईल तर होईल, मला करायचं आहे, मी करणार, संपला विषय. लोक काय म्हणतील म्हणून त्यात काय म्हणायचं, ते मला करायचं आहे, माझी वृत्ती आहे, मी करणार. चांगला आहे ना, बिंदास करायचं, काही नाही आहे. सबसे बडा लोक क्या कहेंगे, लोकांची विवंचना आधी येणार. त्यांनाच काय कळत नाही त्यांचं, आमच्याबद्दल काय सांगणार आहेत ते. तुम्ही फॉरवर्ड होता, पुढे जाता हळूहळू. व्यक्तिगत जीवात्म्यांचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना विभक्त करणे शक्य नाही. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मक दृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून विभक्त झाल्यावर त्या विजतात, त्याप्रमाणे जीवात्म्या ही भगवंताच्या सान्निध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे. बघा, भगवंतापासून वेगळे अस्तित्व निर्माण झाल्यामुळे दुःख आहे. भगवंताला जाऊन चिकटायचं आहे म्हणून त्याचं नाव घ्यायचं आहे, आणि तो आहे आपल्या हृदयामध्येच. आपले नको त्या गोष्टी सोडल्या की अंतकरणातल्या त्या ईश्वराला आपला हात गेलाच. म्हणून जाणून बुजून ध्यान करायचं. कुठं आहे कळणार नाही, आतच आहे ना. मग बाहेर सगळ्या उत्त्या आतमध्ये वळवायलाच पाहिजेत की.
मग त्या जोपर्यंत वळवत नाहीत तोपर्यंत आपल्याला तो आतमध्ये कळणार नाही. मग आतमध्ये कळण्यासाठी त्याला साथ पण दिली पाहिजे, भगवंता, रामा, कृष्णा, काहीही म्हणा त्याला. मग मात्र दोन्हीकडनं कलाटणी लागेल. मग मात्र आपल्याला तो कुठं आहे, कुठंतरी आहे त्याचे थोडे अनुभवायला लागेल. कधी डोळ्याला कलर वेगवेगळे दिसतील, कधी उत्कट अशी शांती लागेल, खूप छान वाटेल, खूप सुमधुर असं संगीत येईल ऐकायला, खूप छान असा सुगंध दरवळेल आणि तुमची लाईफ असं एम्पॉवर होईल. शक्तिमानची कशी होती बघा लहानपणी, एकच चक्र दाखवलं होतं बघा त्याला. 5 तत्व वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर एकच चक्र दिसतं ना त्याचं. मग त्यानं विजय मिळवला. म्हणून आता भगवद्गीतेमध्ये पुढे येतोय, असा मनुष्य पाण्यावर चालू शकतो, आकाशात उडू शकतो. मी मगाशी फक्त ऐकायच्या फ्रिक्वेन्सी, आता ह्याच्या पुढचं सांगालोय. हे भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. सगळी तत्व तुमच्या शरीरामधून गेली रे गेली. एक 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 जलतत्वाला जलतत्व समर्पित झालं, पृथ्वी तत्वाला पृथ्वी तत्व झालं, अग्नीला अग्नी झालं की माणूस तो पाण्यात बुडत नाही. हवा त्याला कुठेही नेऊ शकते, त्या हवेचा वापर करू शकतो तो. मग ते ऋषीमुनी तो पाण्यावर तरंगला. अरे असं आता अस्तित्वातच कोण नाही आहे. आणि असेल ही लोक खोयावड्याची पाठ लागतील म्हणून कुठेतरी डोंगरावर जाऊन बसतात, बरोबर का. पण हे सगळं आहे अस्तित्वात. बरं भगवद्गीतेवर तर विश्वास आहे ना, मग ह्याच्यात सांगितलं म्हणजे ते खोटं नसणार आहे. आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीता ही सांगते. म्हणून भगवंताने अर्जुनाला दिलेल्या शिकवणीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्व टिकूनच राहते. श्रीकृष्णांकडून ज्ञान प्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णांची कधीच एकरूप झाला नाही. एकरूप नाही, वेगळं अस्तित्व आहे. माऊलींचं वेगळं अस्तित्व घेऊन परत काम करायला आले अंश रूपानं. मग भगवंताच्या अंश रूपातनं जे जे अवतार घडल्यात त्यांनी खूप मोठ्या दिव्य, प्रत्येक वेळी भगवंत एवढ्या अंशानंच म्हणतात ना, माझा डावा हात तुला बास आहे, एवढ्या अंशानंच एवढं मोठं काम झालं. प्रत्येक वेळी श्रीकृष्ण यायलाच पाहिजे, प्रत्येक वेळी राम यायलाच पाहिजे असं नाही आहे. ही पण भगवंताची मेन भगवंताची ही सुद्धा काय रूपच आहेत ना. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुरचुलोयम सनातनः. हा आत्मा अविद्राव्य तथा न सुटणारा आहे आणि त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि शाश्वत आहे. सनातन म्हणून शब्द वापरलाय. सनातन म्हणून आदी आणि अंत दोन्ही नाही. जो पहिला होता आत्ताही आणि नंतरही राहीलच, कायमच राहील. मग चिंता कशाची करायची. जो आहे परत परत फक्त वस्त्र बदलली जाणार आहे, मग चिंता कशाची. मग या जन्मात मी का वाईट करायचं, कारण की हजारो जन्म पुढचे माझे आहेतच ना. अजून मला पृथ्वी तलावर अजून काय यावं लागणार आहे, कारण की माझी कर्म अपूर्ण आहे. मग मी माझे कर्म प्रत्येक गोष्ट पूर्ण करत घेतलो, कुठलीही असाइनमेंट सोडली नाही आहे. नाही माझं एज्युकेशन, नाही माझं प्रेम, नाही माझी कर्तव्य, काही असो ते पूर्ण करत गेल्यानंतर ती सुटत जातील. पुढल्या वेळी तुमच्या पुढल्या जन्मात मात्र सुटल्याला परत येणार नाही, पण अर्ध राहिलेलं आणि आता ह्या जन्मातलं म्हणजे नवीन मिळणाऱ्या जन्मातलं दोन्ही तुम्हाला भोगायला लागतील. म्हणून एकाच माणसाची 3-3, 4-4 लग्न होतात बघा. कुठल्या जन्मातलं कवा काय काय भेटेल काय सांगता येत नाही. आणि ते खोयाबोड्याचं करत जाते. ते एकेकांची किती लग्न होतात. मोहम्मद पैगंबरांचं मी वाचलं होतं, मलाही माहीत नाही, 101 लग्न झाली. त्याने धर्म प्रस्थापित केला. किती ते आपल्याला माहीतच नाही आहे काय हे कशा पद्धतीने चालतं. तुमचे सगळे संस्कार, तुमचे सगळे रिलेशन, तुमचे जे काय होतं तुमच्याकडून जाणून बुजून होतंय का. जाणून बुजून जर होत असेल तर त्यात पडायचं नाही. बाय डिफॉल्ट होऊन घडत गेलं, कळालं पण नाही, त्यात तुमचा दोष नाही. ते सिस्टीमद्वारे होऊन गेलं. सिस्टीम बाय डिफॉल्ट. पेंग आली, झोप लागली, मी का जाणून बुजून झोपलो का. जाणून बुजून करण्याला मात्र कर्म तुमच्या अंगावर पडलं बघा. घडतंय ना, घडून गेलं, टेन्शन काही नाही, ते घडणारच होतं. पुढे पण अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ज्या तुम्हाला सोसणाऱ्याच्या पलीकडचे आहेत. कुणाला अचानकच कोणीतरी काही काम न करता, काही कष्ट न घेता चांगली छानशी लाखो करोडो रुपयाची नोकरी लागेल. धंदा असे चालेल की विचारायचं काम नाही. तो दारू पिणारा असेल, वाईट हे करणारा आचरण करणारा असेल, पण त्याचं चांगलं झालेलं बघून अरे
मी एवढं देवाचं करतो, एवढा चांगलं वाटतं आणि ह्याचं कसं काय चांगलं झालं? पूर्वजन्माचं पूर्ण कर्म त्याला उगच मिळालेलं ना नाही. पूर्वजन्मानं त्यानं 100% चांगलं काम केलेलं आहे. म्हणून शाहरुख खान, सलमान खान सतत तुम्हाला उदाहरण देतोय. त्यांचं तुम्हाला चांगलं झालेलं दिसतंय. अंबानी याच्याकडेच का पैसे येतात? अंबानीच्या पोरग्यानं काय तीर मारलाय? अंबानी ऑर्डर आपल्याला ऑटोमॅटिकली त्याला मिळाले की हो. करोडभर आपल्याला रुपये तयार करायचं, फायनान्शियली फ्री करण्यासाठी आयुष्य जाणार आहे. करोडभर रुपये, 1 करोड रुपये तयार करायला आपल्याला. तो एक दिवसाची डील 25-25 हजार कोटीच्या करायला. मग थोडंसं डिफरन्शिएट वाटत नाही. आणि कोणीतरी 100 रुपयासाठी दिवसभर भांगलायला पण चालले. मग परमेश्वर सगळ्यांच्यावर अन्याय कसं करेल सर? सगळ्यांचीच त्याच्या अंश रूपातली आपण असेल तर. मग कुठल्या ना कुठल्या जन्मात आम्ही काही ना काही ती पापं केली आहेत बघा. आपला स्वार्थ आपण साधलाय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आपण स्वार्थी झालोय. मग आता आपल्याला पहिल्याच खूप मोठा महासागर आहे, तो तोडायचा आहे, फोडायचा आहे, मोडायचा आहे, नवीन तयार करायचा आहे. तर आपल्याला काय करायला लागेल? आत्ता शांत व्हावं लागेल. पहिलंच अंगावर घ्यायला लागेल कर्ज. पहिला तुम्हाला कर्ज मिळाले की नाही? घेतलं बाबानं कर्ज ठेवला इकडचं, पहिल्याचं कर्ज आहे ते तुमचं. मग आता फेडायसाठी तयार राहायचं. कुठनं ना कुठनं बाजू तयार होऊन तुमच्या अंगावरच पडत्या आणि तुमच्या अंगावर कुठं तर लॉटरी लागला आणि ते जाईल आपोआप कर्ज फिटून. तुमच्या अंगावर आले म्हणजे बाबानं केलेलं नाही आहे, भाऊबंधाने तुम्हाला वाटणी दिलेलं नाही. नाही, भाऊबंध चांगले आहेत, 1 नंबरच आहेत. कर्म तुमच्या अंगावर आहे. आता त्या कर्मावर मात्र तुम्ही अर्जुनासारखं तयार व्हायचं आहे. कशासाठी? युद्धासाठी. म्हणून म्हणतो युद्ध जोपर्यंत तुम्ही करत नाही. युद्ध कशाचं आहे? साधनेचं युद्ध आहे, ज्ञानाचं युद्ध आहे. आपण ते करत नाही. आपण नवीन वाढवायचा बघतो कर्माच्या रूपात. एका स्त्रीच्या संघमध्ये तुम्ही 30 वर्ष अडकता. आता ही सगळी ब्रेकअप वगैरे व्हायलात बघा, ह्याच्यावर बोलतो मी. आता तुम्ही यंगस्टर आहात. एक स्त्री तुमच्या आयुष्यात आली की 30 वर्षाचे संस्कार तुम्हाला देऊन जाते. युअर अटॅच आणि बॉन्डिंग 30 वर्षाचं आहे म्हणाले. इथं किती किती आज एक गर्लफ्रेंड, उद्या 8 दिवसानं दुसरी गर्लफ्रेंड. सेम वाईस वर्सा त्या मुलीच्या बाबतीत आहे. सो तुम्ही तुमचे संस्कार वाढायला म्हणजे तुम्ही अजून पुढचे किती जन्म वाढवून ठेवायला तुम्हाला कळणं झालं इथं. म्हणून एक निष्ठ, एक पतिव्रता. आणि तू नवरा मेला की सती जायची बाई, संपवायची नाही. आता हे मला बंद, स्टॉप. पुढच्या जन्मात तोच येऊन दे परत जन्माला आणि उरलेला ते कर्म संस्कार घेऊन ते संपूया. कर्म संस्कार संपूया ते. आता नको परत. समजलं का? आपल्याला ते नाही आहे. आपण काय करत चाललोय आपल्याला माहिती. म्हणून हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये हे जे काय संस्कार तयार व्हायला आहेत, हे कर्माचे संस्कार म्हणतोय, हे वाढत चालल्यात. पुढच्या जन्म अजून किती वाढणार आहेत? आत्ताच्या ह्या जन्मात एवढा कोण पण कुठं कोणाबरोबर लग्न व्हायला लागलंय, कुणाचं पण कसं ब्रेकअप व्हायलंय, कुणाचं पण कोणाबरोबर लग्न व्हायलंय, व्हॉट एव्हर मे बी. 2-2, 3-3 पोरं असणाऱ्या बाई पळून चालल्या. हे सगळं आपण बघायला लागलोय की नाही, किती भयावह आहे. आत्ता पुढच्या जन्मात अजून काय होणार आहे? कारण की 3 पोरांच्या बद्दलचं तिचं असणारी अटॅचमेंट, बॉन्डिंग ती तुटल्याच. मी ती वेगळ्या रूपात येणार नाही का? 4 पोरींसंगत ब्रेकअप झाला, 4 पोरींच्या संगत आपण राहिलेलं पूर्ण करायला येणारच आहे की. मग त्यावेळी किती 8 करणार आहे का? नाही, हेच न सुटणारा क्वेश्चन्स आहेत. पूर्ण तर होणारच आहे इथं पूर्ण हे होणारच आहे. कारण की अशा पद्धतीने माया रचले गेलेले आहे की याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला फटकं बसणारच आहे. इथंच बसणार आहे. जरा वर जाऊन शहाणपण शिकवलं, त्याला नरक म्हणला. जरा वर जाऊन आणि शहाणपण शिकवलं जाणार आहे तुमच्या आत्म्याला. तिथंच घाव घालणार आहे तुमच्या कर्माला टुचून आणि परत तिथं जन्मणार. मग कोणाचं बघा बारक्यापणीच कॅन्सर होतोय, बारक्या पोरगा एकदमच मरून जाते. अरे लहानपण तिची काही चुकी होती. कोण 20-22 वर्षांना काही बघितला नाही आणि पट्टाक करून ऍक्सिडेंट मरून जाते. असं कसं काय? सगळ्यांना सेम न्याय आहे ना. परमेश्वराच्या दारात तर सेम न्याय आहे. आपल्या राहून ते सोडा, कोर्टात काय वाटेल ते होईल. मग परमेश्वर असं ड्युएलपणा तर करणार नाही. परमेश्वराने ह्यात भागच घेतलेला नाही. मी काय म्हणाले बघा, मी आता मगाशी आले बघा त्या फळाच्या उदाहरण, तुम्ही नव्हता. परमेश्वर फक्त बघायला लागलाय, भागच घेतला नाही. तो साक्षी आहे. तुम्ही तुमच्यातनं खेळातनं खेळ खेळालाय कर्मानं, गुणगुणातीत पद्धतीनं. आता मात्र मी चुकलोय आणि मला परमेश्वरा तू बघ माझ्याकडं. सूर्याकडे गेल्यानंतर अंधकार. आता समजा एक गुहा आहे, करोडो वर्ष त्याच्यात अंधकार आहे आणि मेणबत्ती घेऊन गेला तर करोडो वर्षाचा अंधकार एका सेकंदात जाईल की नाही?
ज्या क्षणी तुम्हाला ज्ञान झालं की मी आता इथं करून मी यातनं सुटणार नाही, मी अडकलोय, मला प्रॉब्लेम आहे, मी कर्माच्या मोठ्या बोजवारात अडकलोय, खूप वाईटरित्या अडकलोय, हे तुम्हाला जाणीव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुमच्या डोळ्यातनं गळगळा पाणी येणार नाही, तुम्ही 100% समर्पित होणार नाही आणि देवाकडे जाणार नाही. आणि मग देव त्यावेळी कृपादृष्टी करेल, ते पण साधनाद्वारे तपावं लागेल. म्हणून ऋषीमुनी 12-12 वर्ष तप करतात, मग प्रसन्न होतंय देव. ही अनुभूती आल्यानंतर की बाबा माझं ह्याच्या जगामध्ये पान सुद्धा हलत नाही. आता मात्र हे उलट आहे, पान आता तुम्ही जाऊन हलवू शकताय की काय, देव काय हलवत नाही असं नाही. पण कर्माच्या बाजूने बघायला गेलं आणि माझ्या आयुष्यात हे का सुख आहे, माझ्या आयुष्यात हे का दुःख आहे, तर काय गेलं की ह्या सगळ्याच गोष्टींचं मूळ रूप आहे माझी कर्म. आणि त्याच्या शिष्यवर काम हलत नाही म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये टाकले हो. आता आपल्याला ते मोडायचं आहे. मग जाणून बुजून तुम्हाला हे तर ब्रेक द्यायला लागेल. मला बाहेर जाऊन खाता खूप येईल, छानसे पिक्चर बघता येतील, फिरता येईल, अफेअर्स करता येईल, खूप काही भोगता येईल इथं मला. पण मी आता हे सगळं तोडलंय आणि मी जाणून बुजून आता साधना करालोय. देवा मी तुझ्याकडे आलोय. आता तुम्ही इथं घरात पिक्चर बघू शकला असता, घरात जाऊन टी व्ही बघू शकला असता, पण जाणून बुजून तुम्ही देवाकडे आलाय. बस ते का आलाय, रोज चिंतन करायचं, का माझा पाय तिकडे वळतोय, मग माझ्या अंतकरणाला अशी कोणती शांती आवडते आहे, मी देवाच्या देवाला जवळ आलो की मला ती शांतता अनुभवायला येते, ती का वेगळी आहे, वेगळी आहे काय त्याच्यापासून ती मेन आहे आणि मी वेगळ्याला काहीतरी खरं समजून बसलोय का. आणि समजा हे सगळं खोटं आहे, मग त्याच्यात तुम्ही काय खरं सिद्ध करायला, नंतरचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना. म्हणून कर्म जी आल्या ती सोडायची नाही. अर्जुन कर्म आल्याला सोडून चालला आहे, चुकीचं आहे. मिळाले आई बाबा, आईबाबांच्या बरोबर तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळाल्या, कर्ज मिळाल्यात, खरं आहे ते, ती खरं आहे, ते सोडायचं नाही. त्याला भाऊबंधानं बांध कापला तर सुट्टी नाही, खरंच आहे ते, कारण की तुम्हाला ते मिळालेच हो. मग तुम्ही तुमचा अधिकार सोडायचा नाही, याचा अर्थ लगेच तलवार घेऊन भुपसायला जायचं नाही, पण समजावून सांगायचं, बसायचं, अनुसरण करा, काय वाटेल करा, कोर्ट कचेरी करा, लिगल पद्धतीने जावा, पण अधिकार सोडायचा नाही. तो चुकीचा आहे, तो दमदाटी करतोय, तो भ्या दाखवतोय, मग मी मेलो तरी हटकत नाही, मी इथं राहणार आणि मी युद्ध करणार. समजून घ्या. एक एक पॉईंट आहेत ना, क्लिअर होत गेले ना, मग आपल्याला जीवन जगताना भीती राहत नाही. माझं उद्या मी पाणी पाजवायला चाललोय, साप चावून मरीन की नाही, हिथं भूत असेल का नाही, ते भूत मला धरेल की नाही, हे जे काही निगेटिव्हिटी आहेत, मी फेल झालो तर मी हे राहणार नाही काय, कारण की मी आत्मा आहे. आज न उद्या मी मरणार आहे, शरीर मरणार आहे, उद्या आणि परत माझा जन्म होणार आहे. मग का भ्यायचं, संस्कार आहेत ते आज न उद्या फेडायलाच पाहिजेत. कष्ट आहेत, मलाच काय यायला लागल्यात कष्ट, कारण की मी काहीतरी चुका केल्यात. मग आपण आणि परत शांत होतोय. मग उरलेलं, मग आता ह्यातनं मात्र भगवद्गीता आपल्याला मदत करायला लागते. ज्यावेळी आपल्याला हे क्लिअर होतं का नाही, आपल्याकडं ही बाजू एकदा क्लिअर झाली की आपल्या पूर्व जन्माच्या कर्मांच्यामुळे मी अडकलोय. आता मग भगवद्गीता कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु, कर्म करा फळाची अपेक्षा करू नका. आता संतुष्टी यायला लागते. आता दुःख आले म्हणजे सुटा लागलोय मी आत्म, आता संतुष्टी यायला लागते. वाईट कोणतरी कराले, माझं कोणीतरी वाईट करायलाय, साप चावला मारलाय, वा बरं झालं, हे जन्म गेला आणि पुढचा मिळतोय छानपैकी, हे कर्म तर संपलं. मरणारच आहे, मग पायात चप्पल नाही घातला कोणतं, मला साप चावणार नाही, मी मेलं तर आता मरणारच आहे, नाही तर मरणारच नाही, मग भीती निघून जात्या. मग बिनधास्त काम करायला लागतंय. सत्यासाठी तळमळणारी तुमचा जीव आहे, तो मग तर धडपडायला लागतो लवकर सुटण्यासाठी. मग साधना वाढत्या, तप वाढतं, अजून ज्ञान वाढतं, मग मती वाढली तुमची, गती आपोआप मिळायला लागत्या. जशी मती तशी गती. मग हे मत सुधारत नाहीये म्हणून निर्भय असतोय संत, निर्विकार. मग हळूहळू त्याला परमेश्वर, मग एक दिवस काय करतो, ते परमेश्वर जवळ बोलवून घेतो आणि तुमच्या पहिल्याच्या सगळ्या कर्मांना काढी लावतो, सगळं संपून जातं. आणि देव शोधायला गेलो, देवच होऊन ठेलो, देवाला शोधायला गेलो आणि देवासारखाच बनलो. मग त्याची धामं मिळतात, विठ्ठलाचं धाम, ह्याचं धाम. असं धाम नाही आहे, पण म्हटलं जातं आहे शास्त्रामध्ये. मग तिथे तुम्हाला परत जन्म नाही आहे, मग तुम्ही सतत 100% कायम आनंदामध्ये. आता जे आहे ते सांगतोय,
कारण की आता ह्या सगळ्या कोणतरी आई बाबा पोरग्याला घेऊन आला असेल तो म्हणतो काहीतरी वेगळा सांगायला बाबा, पण जे आहे ते सांगणं गरजेचंच आहे आणि हेच सत्य आहे. ह्या जगाला जोपर्यंत आपण खरं मानतोय तोपर्यंत तुम्हाला दुःख आहे. कारण की इथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बॅट आली की 6 मारायचं, मॅच जिंकायचं, कॉम्पिटिशन चालू झालं, हातात पुस्तक आलं की नंबर काढायचं आलं, ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे मला दाखवायला आलं, ह्याच्यापेक्षा माझं घरदार किती टुमदार पाहिजे, बायको ह्याच्यापेक्षा सुंदर पाहिजे, पोरं चांगले एज्युकेशन व्हायला पाहिजेत, बँक अकाउंटवर बॅलन्स पाहिजे, रोजच्या रोज मला एवढं कामच पाहिजे. कसं अडकत चाललंय बघा जीव. आणि कायम असंतुष्टी आणि असमाधान. फक्त नवीन वाढवायचं आणि संत इथं ब्रेक लावतोय, मला काहीच नको, डायरेक्ट चड्डीवर, चड्डी पण काढून टाकतो. बस मला आता पूर्वीचं भोगायचं आहे आणि जे काय होईल त्याला मी तयार आहे. बास वैताग आला मला हे सगळं करून. त्याला काय होतं, रिअलाइज होतं, नाही बाबा हे कर्माच्या सगळा झोल आहे, सगळी कर्मच आहेत, अजून अजून मला वाढवायची नाहीत कर्म. म्हणून माऊलींच्या वडिलांना परत आदेश झाला की जा लग्न कर, अजून कर्म बाकी आहे. मग आपण ज्यावेळी समजून घेईल नाही हे सगळं काय, मग आपण सुटू आणि आपण निवांत हो, शांत हो. हा अजून राहिलंय, मग मला हे करायचं आहे. जसं की माझं आत्ता लाईफ चालू आहे, अरे हे राहिलेलं असेल, या लागले म्हणजे करायला पाहिजे. मग सोन्याचा बंगला असेल किंवा सोन्याचा काय असेल, केज म्हणजे काय म्हणतात त्याला, पिंजरा किंवा लोखंडाचा असेल, अडकलंयच ना आम्ही. मग अडकले तर मग आनंदानं भोगू की, कारण की सुटता सुटत नाही आहे ना, 10वी आहे, मग सोडवू की, आनंदानं सोडवू त्याला. MPSC UPSC आहे, करू की, नोकरी लागली, घराची जबाबदारी आहे, अरे कर्माचा भाग आहे, उचल, चांगला आहे, कल्याण आहे तुझं त्यात. लवकर लग्न झालं, लग्न घे उचलून, नाही होत सोडून दे, काळजी करू नकोस. ज्यावेळी ह्या आपण स्टेटमेंटकडे येतो किंवा ह्या गोष्टींच्याकडे आपण अभयपणे म्हणजे न भीता जशी आहे तशी गोष्ट आहे म्हणून स्वीकारतो, त्यावेळी मात्र आपण अंतःकरणातनं शांत होतो आणि मग कर्मशी कौशल्यम, मग कौशल्यानं काम करतो. कारण की आता माझं कर्म फिटायला लागल्यात, मग अजून कौशल्य वापरलं तर अजून छानपैकी काय होतील, कट होतील, छानपैकी अजून सुधारून मला उपभोगता येईल. छानपैकी मी उपभोगणार नाही आहे, पण त्या फॅसिलिटीज मला उपभोगता येतील. म्हणून रणछोडदास श्रीकृष्ण सगळी युद्ध खेळत बसला नाही. एका युद्धात तर परत गेला होता, जरासंधाच्या वधावेळी परत गेला आणि सगळीजण मला अरे श्रीकृष्ण देव म्हणा लागलोय आणि यांना तर युद्ध सोडला घेऊ, सोडला की नाही. आणि गेला एका ह्याच्यात एका हे असतोय, राजा असतोय आणि त्या राजाला सांगितलं असतं की तू, त्यानं काहीतरी 1 सहस्त्र वर्ष ध्यान केलेलं असतं, तो वेगळ्या युगातनं आलेला असतोय, ह्या म्हणजे श्रीकृष्णाच्या युगातला नसतोय, त्याच्या पहिला, माझ्या मते हे त्रेता युगातनं आलेला असतोय, श्रीकृष्ण द्वापार युगातला. त्रेता युगात त्यानं ध्यान लावलेलं असतोय, द्वापार युगात तो डोळं उघडतोय. पण त्याचं एक वरदान असतं की ज्यावेळी तू डोळं उघडशील त्यावेळी समोरचा माणूस भस्म होईल आणि तो भस्म झाला की तुला मुक्ती मिळेल, तुला या देहातून. मग तो झोपून ध्यान करत असतो, श्रीकृष्ण येते आणि उठवतोय, की श्रीकृष्ण म्हणल्यावर वळत येतोय त्या गुहेमध्ये, बरोबर श्रीकृष्ण त्या गुहेत जातोय, बरोबर समोर येऊ, बघितल्या जाग्यावर भस्म. मला हा मुद्दा काय सांगायचा होता कळाला, की सगळ्याच गोष्टी तुम्ही करायच्या नाही आहेत, देवान सुद्धा केलेल्या नाही आहे, लेट इट गो, जाऊ द्यायचे. सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे, त्याचा कानोसा घ्यायचा, ती गोष्ट कशी आहे, कशा पद्धतीनं काम करते, आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल, म्हणजे कळायला लागेल, अरे बाप रे असं आहे होय. म्हणून जरी एवढी मोठी आहेत, सगळीजण का अडकले माहिती आहे, जसं की कर्ण का अडकला असं तुम्हाला वाटते. महाभारताच्या युद्धामध्ये भीष्म पितामह का अडकला, प्रत्येकाला कारण होतं, प्रत्येकाने स्वतःचा धर्म पाळला, पण सगळ्यांसाठी काय योग्य आहे ते त्यांनी बघितलं नाही. कर्णानं काय बघितलं, माझ्या मित्रानं मला राज्यपद दिले, मला माझ्या युद्धापर्यंत, अरे मित्र चुकाला आहे, थांबव त्याला, नाही मित्रानं मला माझ्यात बघितलं, काय बघितलं, चांगला माणूस बघितला आणि मला राज्य दिलं. ह्यानं काय बघितला, भीष्म प्रतिज्ञा घेतला, सगळं माहित होतं, त्याच्यासारखा वीर पुरुषच कोणी नव्हता त्यावेळी. महाभारताच्या वेळी फक्त एकानं स्टँड घेतला असता, भीष्म पितामहानं, तर हे युद्धच झालं नसतं. मग त्यानं काय बाबाला सांगितलं होतं की मी आयुष्यभर खुर्चीची काय करेन, सेवा करेन. कोणाची,
खुर्चीची, ह्या देशाची सेवा करेन, ह्या राज्याची सेवा करेन म्हटलं असता तर योग्य डिसिजन घेता आला असं. एक शब्द चुकला, काय? खुर्ची. मग खुर्चीवर आंधळच बसलो हो, त्याला काहीच कळत नव्हतं, हो झाला विध्वंस. लक्षात घ्या. मग श्रीकृष्णाने काय म्हटला, जरी हे चुकीचं होतं तर प्रायश्चित घेता आलं असतं की. मग ही खुर्चीची सेवा करणार म्हणून बाबानं वरदान दिलं की तू अमर आहेस, तू इच्छा मरण, जोपर्यंत तू स्वतःहून मरणार नाहीस तोपर्यंत तू मरणार नाहीस. म्हणजे स्वतः ज्यावेळी इच्छा होईल तुला त्यावेळी तू मरणार. मग एक एक गोष्टी परत कॉम्प्लिकेट होत गेल्या. पण विश्वाचा अधिकार तर ईश्वर, सगळीजण समान आहेत. तुझं तू बघ, तुला इच्छा मरदान मिळाले ना, तुझं तू हायस नाहीस मला काही देणं घेणं नाही, सगळ्यांसाठी सेम पाहिजे. एका स्त्रीची विभत्सना चालू आहे आणि तुम्ही गप्प बसलाय. बरं, ज्ञानी आहेसा, मुळात काय तुम्ही पांगळा आहेसा, तुम्हाला पळता येत नाही, विषय सोडून द्या, रेस चालू आहे हां. आणि तुम्ही रेस आरामात जिंकू शकाल एवढे ताकदवर आहेसा, पण तुम्ही रेस खेळत नाहीसा, म्हणजे तुम्ही काय आहेत, पापी आहेसा. म्हणून हे सगळं सारवण्यासाठी, म्हणजे सगळं क्लीन करण्यासाठी परत परमेश्वराला जन्म घ्यायला लागला. की आपलं या गोष्टीवरून फक्त आपल्याला एक गोष्ट कळत्या, म्हणजे शिकायची आहे आपल्याला, की हे कर्माचा जो काय आहे हे आपल्या थिंकिंगनं तयार होतं, आपल्या बिलीफ सिस्टीमनं तयार होतं. आणि बिलीफ सिस्टीम तोडण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता लागते. मग गुरु कुठल्या रूपानं मिळतोय? एक तर साक्षात गुरु रूपानं मिळेल तुम्हाला, त्याच्या शेवट तुम्ही जवळ गेल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार नाही. नसेल तर ग्रंथांच्याकडे तर तुम्ही या, हे ग्रंथ आहेत आणि त्याच्यावर चिंतन करा आणि स्वतः साधना करा. तुकाराम महाराज म्हणतात स्वयंप्रकाशित व्हा. मग तुम्हाला रिअलाइज होईल खरोखर नाही असं आहे का. आणि कमीत कमी जेवढं करता येईल तेवढं तर करूया, थोडं 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 पुश करूया स्वतःला, हळूहळू हळू. म्हणून म्हणतो मी सतत की हळूहळू ह्याच्याकडे अजून आपण बघायला सुद्धा सुरुवात केलेली नाही आहे. अशा हा जो आपल्या आयुष्याचा भाग आहे किंवा ही एक दृष्टी आहे, ह्याला तिसरा डोळा उघडणं म्हणतात. ही जी दृष्टी आहे परमेश्वराकडे घेऊन जाण्याची, जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात सुखदुःख ही राहणारच आहे. सुखदुःख मुळापासून नष्ट होण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या मार्गावर यावंच लागेल. नाही आला तर मरून जाणारच आहे. मी म्हणतो जागतेपणे बघून केलं तर तुम्हाला पुढचे जे मिळणारे जाणून बुजून केलाय ना तुम्ही, मिळणारा भोग भोगायचं सोडून तुम्ही जाणून बुजून या गोष्टी करताय, मग तुम्हाला भगवंत कडेवर उचलून घेतो. ठीक आहे. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरुदेव. सबका मालिक.